मित्रांनो, विधान परिषद निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश मिळालं. त्यानंतर अजित पवारांचा विधानसभेसाठी उत्साह वाढल्याचं दिसून येतंय. याचं कारण म्हणजे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत जाऊन अमित शहाची भेट घेतली. पण इकडे छगन भुजबळ आणि सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांची भेट घेऊन अजित पवारांचा उत्साह कमी केल्याचं दिसून येतंय. मंडळी, बारामतीमध्ये अजित पवारांची सभा झाली. सभेला अजित पवारांना बोटावरती मोजण्या इतके सुद्धा लोक आपल्या बालेकिल्ल्यामध्ये जमवता आलेले नाही. यावरूनच शरद पवार बारामतीतून अजित पवार आणि भाजप कसं संपवलं जाऊ शकतं याचा प्लॅन करत आहेत असं चित्र दिसून येतंय. एकंदरीत शरद पवारांनी बारामतीतून मोर्चे बांधण्यासाठी सुरुवात केली आहे. मंडळी, याचंच जिवंत उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची तुतारी फुंकण्याचं ठरवलं आहे. मंगळवारी अजित पवार गटातील पिंपरी चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे सुनील तटकरे यांच्याकडे सोपवले आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांनी सोडलेली साथ अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे. पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल जाधव, माजी महापौर असणारे हनुमंत भोसले, वैशाली घोडेकर, तसेच माजी नगरसेवक असणारे समीर मासोळकर, पंकज भालेकर, समीर वाबळे, गीता मांजरकर, वैशाली उबाळे, शुभंगी बोराडे, विनया तापकीर, संगीता तामाणे, रवींद्र सोनवणे, यश साणे, वसंत बोराडे, संजय नेवाळे, प्रवीण भालेकर आणि माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष असणारे निवृत्त शिंदे हे सर्व नेते शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचं बोललं जाते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सोडचिठ्ठी दिलेले नेते परतीच्या मार्गावर असल्याचं दिसून येते. शरद पवारांनी पक्षात परत येणाऱ्या नेत्यांना नकार दिलेला नाही. मात्र ज्यांना पक्ष कमकुवत करायचा आहे त्यांना सामावून घेणार नाही असं सांगितलं आहे. यावरून लक्षात येत असेल की शरद पवार अजित पवार आणि त्यांच्या पक्षाला संपवण्याची रणनीती आखत आहे. अजित पवारांसोबत असणारे आमदारच काय तर स्वतः अजित पवारांना सुद्धा विधानसभेत त्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामतीतून निवडून येण्याची शक्यता कमी दिसते. छगन भुजबळांनी शरद पवारांसोबत अनेक वर्ष काम केलं आहे. त्यामुळे पवारांच्या रणनीतीची चाहूल भुजबळांना लागलेली दिसते. त्यामुळे भुजबळ शरद पवारांच्या भेटीला जाऊन आरक्षणावर होणारे राजकारण संपवा असं सांगितलं आहे. कारण हे सर्व फक्त शरद पवार करू शकतात हे भुजबळांना चांगलंच माहीत आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार शरद पवारांना शह देऊ शकतात का? हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा.